नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आता आपण वार्षिक परीक्षेसाठी आणि चाचणी परीक्षेसाठी व्हिडिओ बनवत आहोत। तर इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरीचे वार्षिक परीक्षेसाठीचे व्हिडिओ आपले बनवून झालेले आहेत। आज आपण इयत्ता चौथीसाठी जो हा भाग तिसरा आहे, यातील मराठी विषयाचे जे प्रश्नोत्तर आहेत ते पाहणार आहोत। प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची मुलांनी स्वतःहून हेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या चाचणी परीक्षेसाठी तसेच येणाऱ्या वार्षिक परीक्षेसाठी खूप उपयोगी ठरणार आहे। व्हिडिओला लाईक करून घ्यायला कोणीही विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग आज इयत्ता चौथीसाठी जे पुस्तक आहे भाग तिसरा, त्याच्यातील आपण मराठी विषयाची उजळणी करूयात। पहा, पाठ 14 आहे तिसऱ्या भागातील, त्याचं नाव आहे मिठाचा शोध। तर मिठाचा शोध तुम्हाला शाळेमध्ये शिकवून झालेलंच असेल। आता आपण त्याच्यावरचा स्वाध्याय पाहणार आहोत। स्वाध्यायावरचे जे प्रश्नोत्तर आहेत ते कसे सोडवायचे हे आज आपण पाहणार आहोत। तर पहा, इथे जे रंगीत याच्यामध्ये दिलेलं असतं तर ते असतात जे नवीन शब्द आहेत विद्यार्थ्यांसाठी त्याचे अर्थ दिलेले असतात। तर हे शब्द नक्की सगळ्यांनी वाचायचे आहेत। पाठावरचे प्रश्न सोडवण्या अगोदर पाठ एकदम व्यवस्थित मोठ्या आवाजात वाचायचा आहे। जेव्हा तुम्ही मोठ्या आवाजामध्ये वाचन करता मोठ्याने, तेव्हा तुमचं वाचन सुद्धा सुधारतं। विरामचिन्हांच्या वाचताना कसा उपयोग करायचा हे तुम्हाला समजतं आणि पाठ तुम्हाला समजायला मदत होते। आपलं लक्ष विचलित होत नाही आणि नंतर मग त्याच्यावरचे प्रश्नोत्तर तुम्ही पाठ करायचे आहेत। आणि म्हणजे काय, मिठाशिवाय बनवलेले व चव नसलेले। कुतूहल म्हणजे उत्सुकता, एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा, आणि युक्ती म्हणजे काय, कल्पना। आता पहा, पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे? आता याचं उत्तर कुठे असणार आहे? पहा, पाठाच्या सुरुवातीलाच याचं उत्तर असणार आहे। उत्तर कसं शोधायचं? कुठे राहत असे, तर हे आपल्याला शब्द शोधायचे आहेत। पहा, त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे। कुठे राहत असे? जंगलामध्ये गुहेत राहत असे। आणि आपल्याला जर असा प्रश्न आला की त्यावेळेला माणूस काय खात असे, तर कंदमुळे खाऊन आपले पोट भरत असे, तसेच प्राण्यांची शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे। प्रश्न दुसरा पहा, आदिमानवाने हरणाच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले? याचं उत्तर कुठे आहे? पहा, एके दिवशी असं जंगलामध्ये भटकताना एका आदिमानवानं काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंद्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितले। बरेच दिवस त्याने या गोष्टीची निरीक्षण केले। आता ही झाली पुस्तकातली वाक्य। मग आपण उत्तर कसं लिहिणार की आदिमानवाने हरणांना ठराविक जागी झाडाच्या बुंद्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं। पुढचा प्रश्न आहे, पहा, खनिज मिठाला आपण काय म्हणतो? खनिज मिठाला आपण काय म्हणतो? सैंधव मीठ असे म्हणतो। माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले? तर धड्याच्या शेवटीच उत्तर आहे। पहा, त्याने समुद्र किनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणला, त्यात समुद्राचं पाणी साठवलं। म्हणजे माणसाने समुद्राचं पाणी एका खड्ड्यामध्ये साठवलं। त्याच्या पुढे पहा, गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा। तर रिकाम्या जागा आहेत। बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं, त्याला खूप कुतूहल वाटले। निरीक्षण आणि कुतूहल असे दोन शब्द आले पाहिजेत। कंदमुळे खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला। दगड असा शब्द पाहिजे इथे। तो दगड कशाचा होता? तर मिठाचा होता। पुढे पहा, त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची काय? माती। समुद्रकिनारी जेव्हा तो गेला तेव्हा त्याला एक वेगळ्या प्रकारची माती दिसली, म्हणजे ती काय होती? वाळू होती। ते पाणी त्याच्या टिंबटिंब नेणे त्याला शक्य नव्हते। इथं काय आहे? ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य नव्हतं, कारण तो गुहेमध्ये राहत होता। पुढे पहा, का ते सांगा? आदिमानवाने दगड चाटून पाहिला। का बरं चाटून पाहिला? कारण त्याने हरणांना हा दगड चाटताना पाहिलं होतं आणि त्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की हरणं हा दगड का चाटतात, म्हणून आदिमानवाने दगड चाटून पाहिला। समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले, कारण आदिमानवाच्या हातापायांना जंगलातले जे झाडं झुडपं आहे ते ओरखडलेले होते आणि समुद्राचे पाणी हे खारं असल्यामुळे, त्याच्यामध्ये मीठ असल्यामुळे ते आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले। पहा, जखमेला जर आपण मीठ लावलं तर खूप आग होते, खूप झोंबतं। असंच आदिमानवाच्या हातापायांना सुद्धा ते पाणी झोंबू लागलं। समुद्र किनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला। का बरं खणला?
कारण त्याला ते पाणी काय झालं, गुहेमध्ये नेणं शक्य नव्हतं. मग त्याने एक लांब खड्डा खणला आणि समुद्राचं पाणी साठवलं आणि काय झालं, मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ तयार झाली आणि मग काय मिळालं, त्याला मीठ मिळालं आणि ते मीठ त्याला सहज त्याच्या गुहेमध्ये नेता आलं. म्हणजे समुद्र किनाऱ्यावर त्याने खड्डा का खणला, तर मीठ मिळवण्यासाठी किंवा ते पाणी साठवण्यासाठी त्याने खड्डा खणला. आता पहा, तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीमध्ये योग्य नावे लिहा. कच्चे खाल्लेले पदार्थ. आता कोणते पदार्थ खाल्ले जातात पहा, तर बऱ्याचशा फळभाज्या आपण कच्च्या खातो. यामध्ये गाजर असेल, काकडी असेल, टोमॅटो असेल, बीट आहे, रताळे आहे, कोथिंबीर सुद्धा आपण कच्ची खातो. भाजून खाल्लेले पदार्थ, मग भाजून आपण काय काय खातो, शेंगा भाजून खातो, काही ठिकाणी बटाटे सुद्धा भाजून खातात, हरभरे, त्याच्यानंतर गव्हाच्या ओंब्या सुद्धा आपण भाजून खातो. आणि शिजून खाल्लेले पदार्थ, मग यामध्ये तांदूळ, डाळ, म्हणजे जे आपण अन्न पदार्थ घेतो, इतर भाज्या, ते सगळे त्यांची नावं इथे येतील. पुढचा प्रश्न पहा, कोणकोणते पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते याविषयी माहिती मिळवा. तर जेवढं शक्य आहे तेवढ्या ज्या फळभाज्या आहेत त्या कच्चं खाणं चांगलं. उदाहरणार्थ मगाशीच पाहिलं आपण, काकडी, टोमॅटो, गाजर, रताळे, मुळा, हे कच्चं खाणं चांगलं. त्यामुळे आपल्या शरीराला काय होतात, अधिक तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर आपल्या शरीराला मिळतं आणि त्यानं आपलं अन्नपचन हे चांगलं होतं. पुढे पहा, समानार्थी शब्द लिहा. जंगल, जंगलला काय समानार्थी शब्द आहे, जंगल, कानन, विपिन असे समानार्थी शब्द आहेत. अरण्य, रान, वन. झाडाला काय आहे, झाड, वृक्ष, रुख. यानंतर लांब, लांबला दूर. दिवस, दिवसाला दिन असंही म्हणतात. दला पहिली वेलांटी, जेव्हा दला पहिली वेलांटी देतो तेव्हा त्याचा अर्थ दिवस असतो. दला दुसरी वेलांटी दिली दिन मध्ये तर त्याचा अर्थ गरीब असा होतो. समुद्र, समुद्राला खूप सारे समानार्थी शब्द आहेत. रत्नाकर आहे, अर्णव आहे, यानंतर पयोधी आहे. पुढे पहा, पाणी, पाण्याला कोणता समानार्थी शब्द आहे, जल आणि जीवन. पुढे खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. तर विद्यार्थ्यांनी काय करायचे, स्वतःच्या मनाने हे शब्द वाक्यामध्ये बसवायचे आहेत आणि योग्य वाक्य तयार करायचे. जसं एक वाक्य मी सांगते, एक वाक्य तुम्ही स्वतः बनवा. निरीक्षण, जसं निरीक्षण करणे. पहा, झाडावर येणाऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांचं मी नेहमीच निरीक्षण करते. तुम्ही तुमच्या मनाने अजून एक वाक्य तयार करा. कुतूहल वाटणे, माझ्या मैत्रिणीने मला वाढदिवसानिमित्त काय भेटवस्तू आणली आहे याबद्दल मला कुतूहल वाटले. अंगाला झोंबणे म्हणजे आग होणे. मग काय, गार गार वारा त्याच्या अंगाला झोंबत होता. तर ह्या तिन्ही यांचं मी एक एक वाक्य सांगितलेलं आहे, तुम्ही एक वाक्य करायचं आहे. मीठ या शब्दासोबत बाणाने दाखवलेला एक एक शब्द घेऊन वाक्प्रचार तयार करा. त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग सुद्धा करायचा. पहा, जागणे, खडा, महाग, जखम. तर हे काय आहे, जर तुम्ही मंथन प्रज्ञाशोधच्या परीक्षेला बसला असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला शब्दसंपत्तीमध्ये येतं वाक्प्रचार, म्हणी, एका शब्दाचे भिन्न अर्थ. तर वाक्प्रचार कसे आहे पहा, मीठ, खडा, मीठ म्हणजे काय, एखाद्या मिठाचा खडा टाकणे म्हणजे एखाद्याच्या आनंदामध्ये, एखादा आनंदी असताना त्याच्यामध्येच आपण त्याला वाईट काहीतरी सांगणे, याला म्हणायचं मिठाचा खडा टाकणे. महाग म्हणजे काय, मिठाला महाग होणे हा वाक्प्रचार आहे. जागणे, खाल्ल्या मिठाला जागणे म्हणजे ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्याची जाणीव आपण ठेवणे, याला म्हणतात खाल्ल्या मिठाला जागणे. आणि जखम, मीठवरून काय होतं की जखमेवर मीठ चोळणे म्हणजे एखादा जर दुःखी असेल तर त्याला अजूनच त्रास होईल असं काहीतरी आठवण करून देणे किंवा बोलणे, याला म्हणायचं जखमेवर मीठ चोळणे. तुम्ही सुद्धा या चारही वाक्प्रचारांचं एक एक वाक्य स्वतः बनवा. असं वाक्य बनवायची जेव्हा तुम्हाला सवय लागते मग तेव्हा तुम्हाला हे वाक्य वगैरे म्हणी बिणी पाठ करावं लागत नाही, ते तुम्हाला आपोआप लक्षात राहतं. चला आता पुढच्या पाठावरचे प्रश्नोत्तर पाहूयात. पुढे आहे ते म्हणजे निमंत्रण पत्रिका. तर इथे एक निमंत्रण पत्रिका दिलेली आहे पाळंदूरच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जे प्रदर्शन भरवले आहे त्याच्याविषयी. तर हे तुम्ही एकदा मोठ्याने वाचून घ्यायचं आहे. त्याच्यावरचे आपण प्रश्न पाहूयात आता. तर पहा, निमंत्रण कोणी दिले आहे, तर निमंत्रण पाळंदूरच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दिले आहे. कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे, तर कार्यक्रमामध्ये इयत्ता 1ली ते 4थीच्या मुलांनी बनवलेल्या विविध भेटवस्तू, भेटकार्ड, तक्ते, मातीकाम, फळे, भाज्या यांचं प्रदर्शन आहे. तसेच त्यांना कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात येणार आहे. यानंतर पहा,
कार्यक्रमासाठी पाहुणे कोठून येणार आहेत तर कार्यक्रमासाठी विदर्भ आनंद शिक्षण मंडळ येथून पाहुणे येणार आहेत। या निमंत्रणाला जाहीर निमंत्रण असे का म्हटले आहे? पहा, जेव्हा एखादा आपल्याला निमंत्रण द्यायचं असेल, जसं आपल्याला जर लग्नपत्रिका द्यायची असेल तर ते आपण सगळ्यांना वाटत बसतो का? नाही, ज्यांना आपल्याला लग्नाला बोलवायचे त्यांच्या घरी जाऊन आपण पत्रिका देतो। परंतु जाहीर निमंत्रण म्हणजे काय? जेव्हा सगळ्यांना निमंत्रण असतं तेव्हा एका फळ्यावर सूचना लिहिलेली जाते, जशी पाळंदूरमधील सर्व लोकांसाठी फळ्यावर चौथीच्या मुलांनी लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे ते सगळ्यांनाच ते निमंत्रण आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? जाहीर निमंत्रण असं म्हटलेलं आहे। असा कार्यक्रम पाळंदूरच्या शाळेत गेल्या वर्षी झाला असेल का? कशावरून? तर झाला असेल कशावरून आपल्याला समजतं? पहा, दरवर्षीप्रमाणे इथे जे शब्द लिहिलेले आहेत की दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेमध्ये मुलांचा दिवस या उपक्रमांतर्गत प्रदर्शनीचे आयोजन केले आहे। दरवर्षीप्रमाणे म्हणजे याच्या अगोदर सुद्धा झालेला आहे। पुढचा प्रश्न पहा, निमंत्रण वाचून प्रियांकाची आई म्हणाली, बरं झालं दिवसभर शाळेत थकली तरी मुलांना दुसऱ्या दिवशी विश्रांती मिळेल, असं त्या का म्हणाल्या असतील? आता पहा, जेव्हा तुम्ही व्यवस्थित वाचन करता, समजून घेऊन वाचता, तेव्हा तुम्हाला इथे लक्षात येते कधी आहे दिनांक प्रदर्शनाचा, तर शनिवार। मग शनिवारी जर प्रदर्शन झालं तर रविवारी शाळेला सुट्टी असणार आहे, म्हणून प्रियांकाची आई काय म्हणते की मुलं जरी दिवसभर दमली तरी त्यांना दुसऱ्या दिवशी काय होईल? विश्रांती घेता येईल किंवा आराम करता येईल। तर ते शनिवार तिथे लिहिलेला वार आहे, त्याच्यावरून आपण हे ओळखलं। समजा असे प्रदर्शन तुमच्या शाळेमध्ये भरवायचे आहे, त्यासाठी काय काय तयारी करावी लागेल? आपापसात तसे शिक्षकांशी चर्चा करून उत्तरे लिहा। समजा असं प्रदर्शन तर तुम्हाला तुमच्या शाळेत भरवायचे, तर तुम्ही काय काय कराल? तर ही जे निमंत्रण आहे हे वाचल्यानंतर तुम्हाला थोडंसं सुचत असेल, तुम्ही जास्तीत जास्त असे जे उपयोजनात्मक प्रश्न आहेत त्याची स्वतःच्या मनाने उत्तर लिहायची सवय लावून घ्या। म्हणजे पेपरमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा आपले पॅटचे सुद्धा पेपर होतात तेव्हा उपयोजनात्मक प्रश्न जास्त असतात, तेव्हा आपण स्वतः विचार करून उत्तर लिहायचं असतं। तर अशा ह्याला आपण काय करू शकतो की कोणत्या दिवशी आपण प्रदर्शन घ्यायचं, प्रदर्शनामध्ये काय काय दाखवायचं, कोणती मुले सहभाग घेणार, यानंतर निमंत्रण कुठे लिहायचं, त्याच्यामध्ये वेळ वगैरे काय लिहायची, दिवस कोणता ठरवायचा, याचं शिक्षकांशी चर्चा करून आपण नियोजन करू। तर हे मी थोडेसे पॉइंट सांगितलेले आहेत, तुम्ही तुमच्या मनाने याच्यामध्ये अजून थोडेसं सविस्तर लिहून काढायचं आहे। पुढे पहा, तुम्हाला असे निमंत्रण गावकऱ्यांना द्यायचे असेल तर तुम्ही खास आकर्षण म्हणून काय काय लिहाल? आता इथे त्यांनी काय लिहिले खास आकर्षण म्हणून? पहा, गेल्या वर्षीच्या सहलीची छायाचित्रे। तर मग आपण काय लिहू? समजा गेल्या वर्षीच्या प्रदर्शनाची छायाचित्रे असं सुद्धा आपण म्हणू शकतो की प्रदर्शनामध्ये कोणी कोणी काय काय केलं होतं हे याची छायाचित्र म्हणजे याचे फोटो आपण तिथे लिहू शकतो किंवा दाखवू शकतो। पुढचा पाठ आहे अतिशय सुंदर असा आनंदाचं झाड, पाठ क्रमांक 15। खूप छान असं शेवग्याच्या झाडाचं वर्णन आणि शेवग्याच्या झाडाबद्दल जे आपल्या समाजामध्ये काही लोकांमध्ये गैरसमज असतील तर त्याच्याविषयी हा पाठ आहे। खूप सुंदर असा पाठ आहे। नेहमीप्रमाणे मी असंच सांगेल की एकदा मोठ्या आवाजात तुम्ही पाठ वाचा आणि नंतर त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही सोडवायला घ्या। वरती शब्दार्थ दिलेले आहेत। फुलोरा म्हणजे फुलांचा बहर, रुंजी घालणे म्हणजे भोवती फिरणे, मनमुरादपणे म्हणजे मनसोक्त आणि फन्ना उडवणे म्हणजे खाऊन टाकणे। एका वाक्यात उत्तरे लिहा। शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते? अगदी सोपं आहे। कशी असतात फुले? पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते। हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे? तर पहा, मेळा हा शब्द शोधायचा आहे। आता ज्यांना उत्तर शोधता येत नाही त्यांनी पहा, मेळा हा शब्द आपल्याला शोधायचा आहे की हिरव्यागार फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे? तर पहा, मेळा हा शब्द शोधायचा आहे। पहा, मेळा भरत होता, मग कुणाचा वाक्य पूर्ण वाचा? हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता। तर जो प्रश्नामध्ये शब्द आहे तो आपल्याला पुस्तकामध्ये शोधायचा आहे आणि आपण धडा वाचलेला असतो, त्याच्यामुळे एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला धड्याच्या सुरुवातीला सापडणार आहे की मध्ये सापडणार आहे की शेवट सापडणार आहे याचा आपल्याला वाचल्यानंतर अंदाज येत असतो। पुढचा प्रश्न आहे पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेरघर कोणते? आता माहेरघर हा शब्द शोधायचा आहे आपल्याला। हे पहा, इथं आहे माहेरघर हा शब्द। हे पहा, सर्व ऋतूंमध्ये विविध पशु पक्षी कीटक किड्यांचे आमचा शेवगा हे माहेरघर बनलं होतं। म्हणजे इथं आपण आमचा शेवगा नाही लिहायचं, तर शेवग्याचं झाड हे माहेरघर होतं असं लिहायचं आहे।
3-4 वाक्यात उत्तरे लिहा. झाडे आपल्याला काय काय देतात? तर झाडे आपल्याला खूप काही देतात. तर इथे पुस्तकामध्ये जे आलेले आहे ते आपण उत्तरामध्ये लिहायचं आहे की झाडं आपल्याला काय देतात. पहा, झाडं तर आपल्याला फळं देतात, फुलं, सावली देतात, पक्ष्यांना घरे देतात, आधार देतात. यानंतर अजून आपण मनाने सुद्धा लिहू शकतो की झाडं आपल्याला औषधं देतात, लाकूड देतात आणि छान गारगार हवा सुद्धा देतात. पुढचा प्रश्न आहे, शेवग्यामुळे लेखिकेला पक्ष्यांच्या कोणकोणत्या गोष्टींची ओळख झाली? आता गोष्टींची ओळख झाली हा शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहा, शेवग्यामुळे मला विविध पक्ष्यांची म्हणजे मला म्हणजे लेखिकेला. शेवग्यामुळे लेखिकेला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली. पक्ष्यांचे विविध आकार, देखणे, मनमोहक रंग, लयदार लकबी, गोड आवाज, त्यांच्या मजेदार हालचाली व त्यांची दिनचर्या इत्यादी बाबत माहिती कळाली. तुम्ही काय करायचे, पेन्सिल घ्यायची, पेन्सिलने असा इथे कंस करायचा आहे आणि कितव्या नंबरचं हे उत्तर आहे ते तुम्ही पेन्सिलने इथे खूण करून मग कितव्या क्रमांकाचं ते उत्तर आहे हे तुम्ही इथे जरी लिहिलं तरी तुम्हाला प्रश्नोत्तर जेव्हा पाठ करायचे किंवा लिहून काढायचे त्यावेळेला शोधायला सोपं जातं. पुढचा प्रश्न आहे, लेखिकेला शेवग्याने काय दिलं? तर पहा, इथे जे आहे शेवटचा आपला पॅसेज त्याच्यामध्ये आहे उत्तर की तो अजबखाना आहे. पहा, त्यानं मला किती छान म्हणजे शेवग्याने लेखिकेला सुंदर पक्षी, किडे, कीटकांची ओळख करून दिली. लेखिकेचं मनोरंजन तर केलंच पण ज्ञानही दिलं, आनंदही दिला. एवढं तुम्ही लिहायचं आहे इथपासून इथपर्यंत. तर इथे सुद्धा पेन्सिलने खूण करून घ्या म्हणजे तुम्हाला लिहिताना किंवा पाठ करताना सोपं जाईल. पुढे पहा, कोण कोणास म्हणाले, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात, हे झाड तुम्ही तोडून टाका. कोण म्हणालं? शेजारच्या काकू लेखिकेला म्हणाल्या. मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. कोण म्हणालं? तर लेखिकेची आई काकूंना म्हणाली. अहो, लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? कोण म्हणालं? काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या. पुढे पहा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यावर टिंबटिंब पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. आपण आत्ताच पाहिलं, रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ टिंबटिंब झुंबड मला दिसली. तर इथे कोणता शब्द आहे? चपळ फुलचुख्यांची झुंबड मला दिसली. फुलचुख्यांची. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा टिंबटिंब उभा आहे. काय येणार इथे? शेवगा उभा आहे. शेवग्याच्या झाडावर येणाऱ्या विविध पक्ष्यांची नावे पाठामध्ये आलेली आहेत, त्यांची यादी करा. तर पहा, इथे पक्ष्यांची नावं आलेली आहेत. फुलचुक्या आहे, त्याच्यानंतर कोकिळ आहे, राघू आहे, याच्यानंतर बुलबुल आहे, बुलबुलचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. पहा, चिमण्या आहेत, यानंतर खंड्या आहे. तर इथे ज्या पक्ष्यांची नावं आलेली आहेत ती तुम्ही लिहून काढायची आहेत. पुढचा प्रश्न काय आहे? पहा, कार प्रत्यय जोडून नवीन शब्द बनवा. आता व्याकरणाचा भाग सुरू झालेला आहे. तर कार प्रत्यय जसं गीत, गीतकार, मग संगीत, संगीतकार, चित्र, चित्रकार, नाटक, नाटककार, कला, कलाकार. पुढे पहा, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. परोपकार करणे म्हणजे काय? दुसऱ्याच्या उपयोगी पडणे, मदत करणे. तर माणसाने नेहमी परोपकारी असलं पाहिजे. आधार देणे, याचा पण अर्थ आपण मदत करू शकणे, आधार देणे असा सुद्धा होऊ शकतो. तर वाक्यात उपयोग कसा येईल की झाडं अनेक पशुपक्ष्यांना आधार देतात किंवा म्हाताऱ्या माणसांना आपण आधार दिला पाहिजे. फन्ना उडवणे म्हणजे संपवणे. अंगणामध्ये टाकलेल्या दाण्यांचा चिमण्यांच्या थव्याने फन्ना उडवला. रुंजी घालणे, सभोवताली फिरणे. रंगबेरंगी फुलांवर फुलपाखरे रुंजी घालत होती. सुळकी मारणे म्हणजे उडताना सूर मारणे असा सुद्धा होऊ शकतो. तर याचं काय लिहू शकतो आपण? उंच उडणारी घार हवेमध्ये सुळक्या मारत होती. शेवग्याच्या शेंगांपासून कोणकोणते पदार्थ बनवतात? त्यातील कोणत्याही एका पदार्थाची कृती आई बाबांना विचारून लिहा. उदाहरणार्थ शेवग्याचं पिठलं. आता शेवग्याच्या शेंगांपासून शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी म्हणजे आमटी सुद्धा बनवतात, सांबर सुद्धा बनवतात, सुक्या शेवग्याच्या शेंगा सुद्धा बनवतात आणि शेवग्याच्या शेंगांचं थालीपीठ सुद्धा करता येतं. तर यातील कोणताही एका पदार्थाची कृती तुम्ही तुमच्या आईला विचारून वहीमध्ये लिहून काढायची आहे, कारण असे सुद्धा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये येत असतात. पुढची आहे कविता.
झुळूक मी व्हावे तर माझी खूप खूप आवडती अशी ही कविता आहे। तर पहा, कवीला काय व्हावेसे वाटते, तर कवीला झुळूक व्हावेसे वाटते। कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते, तर कळीला अलगद बोट लावावे असे कवीला वाटते। दिशा दिशातून काय उधळून देतो, कवी दिशा दिशातून सुगंध उधळून देतो। कवीने शेताला कशाची उपमा दिलेली आहे, कवीने शेताला पाचूच्या रानांची उपमा दिली आहे। पुढे पहा, तुम्हाला काय व्हावेसे वाटते, तर तुम्हाला काय व्हावंसं वाटतं हे तुम्ही तुमच्या मनाने लिहायचे। जसं आपण लिहू शकतो की मला एक छानसं फुलपाखरू व्हावंसं वाटतं, किंवा चिमणी व्हावंसं वाटतं, पक्षी व्हावंसं वाटतं, या पद्धतीने। खालील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा। जिकडे मन आकर्षिले जाईल तिकडे अगदी मनमोकळेपणे जावे। तर याच्यासाठी कोणती ओळ आलेली आहे, तर पहा, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। यानंतर जाता जाता सुगंध उधळत जावे, तर याच्यासाठी काय आलेलं आहे पहा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा। यानंतर झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे, याच्यासाठी काय आलेलं आहे की गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळझुळू झऱ्याची पसरावी चौफेर। यानंतर हिरव्यागार शेतात किंवा निळाशार नदीच्या काठावर जावे, यासाठी काय आलेलं आहे, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात। पुढे पहा, कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहायचे आहे। तर इथे दिलेले आहेत वाक्य। घरात कोणी आहे का याचा मी टिंबटिंब, याचा मी काय कानोसा घेतला। मांजराला पाहून उंदीर टिंबटिंब, मांजराला पाहून उंदीर पसार झाले। नदीतल्या पाण्यावर झाडाची फांदी काय येईल झुकली, आणि पक्षाने आकाशात भरारी घेतली। पुढे पहा, रिकाम्या जागी तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करायच्या आहेत। तर पहा, पुढचा आपला पाठ आहे तो म्हणजे म्हणींच्या गमती। तर इथे काही थोडासा संवाद दिलेला आहे 2 ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणींचा वापर केलेला आहे। तर म्हणींची ओळख इथे तुम्हाला करून दिली आहे। जसं पहा, पळसाला पाणी तीनच, त्याच्यानंतर नाचता येईना अंगणवाकडे। आता याच्यावरचे प्रश्नोत्तर आपण पाहूयात। जर तुम्ही मंथन किंवा प्रज्ञाशोधच्या परीक्षेला बसलेले असाल तर त्या मुलांना म्हणींवरती प्रश्न येतात, त्यामुळे मंथनच्या पुस्तकामध्ये भरपूर म्हणी दिलेल्या आहेत। इथं तशी दिली आहे पहा, एक ताकाला जाऊन भांडे लपवू नये। आता पहा, पळसाला पाणी 3 म्हणजे सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे, आणि याच्यानंतर ताकाला जाऊन भांडे लपवू नये म्हणजे खरे कारण, समजा आपलं काही काम असेल तर खरे कारण लपवू नये असा त्याचा अर्थ आहे। त्यानंतर इथे चौकटीत लपलेल्या म्हणी तुम्हाला शोधायला सांगितल्यात आणि त्यांचे अर्थ तुम्हाला जाणून घ्यायला सांगितले। जसं पहा, मी काही म्हणी इथे सांगते। जसं लहान तोंडी मोठा घास, लहान तोंडी मोठा घास घेणे म्हणजे लहान असून आपण काहीतरी एखादी मोठी गोष्ट सांगणे। यानंतर हातच्या काकणाला आरसा कशाला असं सुद्धा उभं दिलीये म्हण। याच्यानंतर पहा, अति तेथे माती, कोणतीही गोष्ट अति केली की काय होते, ती व्यर्थ होते, म्हणजेच अति तेथे माती। त्याच्यानंतर अजून कोणत्या म्हणी आहेत पहा, घरोघरी मातीच्या चुली इथे आलेली आहे। शहाण्याला शब्दाचा मार। यानंतर इथे पहा, दिव्याखाली अंधार, या पद्धतीने अशी ही म्हण होऊ शकते, दिव्याखाली अंधार। यानंतर इथे पहा, एक ना धड भाराभर चिंध्या असं। तर या म्हणी तुम्ही इथे शोधायच्या आहेत। आणि त्या पुढे पहा, प्राण्यांची चित्रे पहा, योग्य प्राण्याचे नाव गाळलेल्या जागी लिहून म्हणी पूर्ण करा। आता पहा, आयत्या बिळात काय, आयत्या बिळात नागोबा म्हणजे एखाद्याने करून ठेवलेल्या एखाद्या कामाचा आपण फायदा घेणे स्वतः कष्ट न करता। दुसरी म्हण पहा, वासरात लंगडी गाय शहाणी, माकडाच्या हाती कोली, इकडे खाली माकडाचं चित्र दिलेलं आहे। पाण्यात राहून काय, माशाशी वैर करू नये। यानंतर सरड्याची धाव कुंपणापर्यंत, बैल गेला आणि झोपा केला म्हणजे काय की एखादं संकट निघून गेल्यानंतर मग बचावाची तयारी करणे, त्याला म्हणतात बैल गेला आणि झोपा केला। घोडे मैदान जवळ आहे। यानंतर कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच म्हणजे एखाद्याचा स्वभाव कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही किंवा मूळचा स्वभाव। गाढवाला गुळाची चव काय, याप्रमाणे इथे प्राण्यांची चित्र दिलीत आणि त्याच्यावरून म्हणी तुम्ही पूर्ण करायच्या आहेत। त्याच्यानंतर पुढे आहे ते म्हणजे आम्ही कथा लिहितो। तर कथा लिहिण्यासाठी इथे तुम्हाला चित्र दिलेली आहेत, तर तुम्ही स्वतः इथे कथा लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। पहा, काय दिसते आपल्याला, बागेमध्ये सगळेजण व्यायाम करतात, ते मॉर्निंग वॉकसाठी आलेले आहेत। काहींनी आपली कुत्र्याला तिथे फिरण्यासाठी बागेमध्ये आणलेलं आहे। ज्येष्ठ वृद्ध महिला सुद्धा इथे
मॉर्निंग वॉकसाठी आलेले आहेत. त्यानंतर काय दिसतंय आपल्याला तिसऱ्या चित्रात की 2 चोरांनी गळ्यातील एका महिलेच्या गळ्यातील साखळी किंवा सोन्याचा दागिना हिसकावून चाललेला आहे. तेवढ्यात तिथे व्यायाम करणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना दगड मारलेले आहेत. दगड मारल्यानंतर दगड लागून ते दोघेही चोर पडलेले आहेत आणि मग पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे. तर अशा प्रकारे कल्पना करून तुम्ही या चित्रांवरून गोष्ट तयार करायची आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ते म्हणजे पहा विरामचिन्ह. तर विरामचिन्हांचा वापर तुम्हाला कळायला पाहिजे. तर याला काय म्हणतात? स्वल्पविराम, हा पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह आणि हे अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह. जेव्हा तोंडची बोललेली वाक्य असतील तेव्हा ती दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेली जातात. प्रश्न विचारला की प्रश्नचिन्हाचा वापर होतो. मनातील भाव जिथे व्यक्त होतात तिथे उद्गारवाचक चिन्हाचा वापर करावा लागतो. यानंतर वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम आणि मध्येच एकसारख्या जेव्हा शब्द येतात, समजा एकाच प्रकारचे शब्द येतात, पक्ष्यांची नावं, प्राण्यांची नावं, किंवा बोलताना मध्ये जर आपण थांबलं की राणी आजीला म्हणाली, मग त्याच्यानंतर थांबण्यासाठी इथे स्वल्पविराम येत असतो. तर विरामचिन्हांचा वापर सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे, वाचताना त्याचा उपयोग करता आला पाहिजे. पुढे आहे पाठ क्रमांक 18, तो म्हणजे जननायक बिरसा मुंडा. तर याच्यावरचे प्रश्नोत्तर आपण पाहूयात. तर पहा, एका वाक्यात उत्तरे लिहा. बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? आपण उत्तर शोधायला शिकलो आहोत. जन्म केव्हा व कोठे झाला धड्याच्या सुरुवातीलाच दिलेला आहे. पहा, बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाणा व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला. तर आता त्यांच्या आई वडिलांचं नाव नाही लिहिलं तरी चालेल, परंतु त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी उलीहातू ह्या रांची जवळील गावामध्ये झाला, असं लिहायचं आहे. उलीहातू या रांची जवळील गावामध्ये झाला. पुढचा प्रश्न आहे, बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेमध्ये झाले? तर त्यांचं शिक्षण कुठे झाले ते शोधूया आपण आता. पहा, इथं दिलेले आहे, गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. मिशनरी शाळेमध्ये त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले, मिशनरी शाळेमध्ये. यानंतर पुढचा प्रश्न आहे, बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टीमध्ये विशेष रस होता? तर विशेष रस होता, पहा रस शब्द शोधायचा आहे. तर शिक्षणाबरोबरच त्यांना संगीत व नृत्यामध्ये विशेष रस होता. पुढचा प्रश्न आहे, पहा तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला? तर इथे आहे संकल्प शब्द शोधायचा आपल्याला. पहा इथे मिळालाय, तर काय, तुरुंगात असताना बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला. कोणता संकल्प? इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला. यानंतर पुढचा प्रश्न आहे, बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला? किताब म्हणजे पदवी. तर आता या प्रश्नाचं उत्तर कुठे असणार आहे? मी तुम्हाला या अगोदरच सांगितलंय की कोणत्या प्रश्नाचं उत्तर कुठे असेल हे आपण पाठ मोठ्याने वाचायचे आणि मग त्याचा अंदाज घ्यायचा आहे की कोणता किताब बहाल केला, म्हणजे पूर्ण धडा झाल्यानंतर धड्याचे शेवट कुठेतरी याचं उत्तर असणार आहे. तर पहा, जननायक हा किताब बहाल केला. लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला. यानंतर पुढे आहे ते म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. संपूर्ण देशाला टिंबटिंब गुलाम बनवून ठेवले होते. 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. किती? 2 वर्षाची. बिरसा मुंडा यांना टिंबटिंब तुरुंगात डांबण्यात आले. तर कोणत्या तुरुंगामध्ये डांबण्यात आले होते त्यांना? इथे तुरुंगाचं नाव आपण शोधायचं आहे. पहा, तुरुंग शब्द शोधायचा आहे. पहा, हजारीबाग तुरुंगामध्ये त्यांना डांबण्यात आले. हजारीबाग. कोणत्या तुरुंगात? हजारीबाग तुरुंगामध्ये. पुढे पहा, वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा. रस असणे म्हणजे काय? रुची असणे, आवड असणे. जसं मला गोष्टीची पुस्तके वाचण्यामध्ये रस आहे. तुम्ही काय करायचं आहे, जेव्हाही तुम्हाला एखादा वाक्प्रचार तुमच्या वाचनात येईल किंवा कोणी तुम्हाला विचारेल तेव्हा त्याच्यावरून स्वतः एक वाक्य तयार करायचं आहे. म्हणजे वाक्प्रचार तुम्हाला पाठ करावा लागत नाही आणि त्याचा अर्थ सुद्धा तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतो. असंतोष निर्माण होणे म्हणजे काय? पहा, असंतोष निर्माण होणे म्हणजे चीड निर्माण होणे. लोकांच्या मनामध्ये ब्रिटिश सत्तेविषयी असंतोष निर्माण झाला. कारावास ठोठावणे म्हणजे काय? तुरुंगवासाला पाठवणे. अनेक क्रांतिकारकांना इंग्रजांनी कारावास ठोठावला. संकल्प करणे म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे. जसे चांगले मार्क्स मिळवण्यासाठी मी खूप अभ्यास करण्याचा संकल्प केला आहे. टिकाव लागणे म्हणजे काय? पहा, टिकाव लागणे, टिकणे.
टिकाव लागण्याचं वाक्य आपण काय सांगू शकतो? सोसाट्याच्या वाऱ्यापुढे झाडाचा टिकाव लागला नाही म्हणजे ते झाड पडलं. वीरगती प्राप्त होणे म्हणजे काय? पहा, देशासाठी लढताना मरणे. आपल्या अनेक जवानांना देशासाठी वीरगती प्राप्त होत असते. तसे पहा, आता जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसे खालील किताब कोणाला मिळाले? महात्मा किताब कोणाला मिळाला? महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधीजींना सुद्धा. लोकमान्य कोण? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतिसिंह नाना पाटील. आणि लोकनायक हा किताब कोणाला मिळालाय? लोकनायक हा किताब कोणाला दिलेला आहे? तर जयप्रकाश नारायण यांना लोकनायक असं म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाठात आलेल्या सणांची व घटनांची यादी करा. जसं एक उदाहरण दिले की 15 नोव्हेंबर 1875 रोजी बिरसा मुंडा यांचा जन्म. मग आपण पुढे काय म्हणू शकतो? 1894 साली काय? बिहारमध्ये दुष्काळ. यानंतर 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना सक्त मजुरीची शिक्षा. 1897 मध्ये आदिवासींनी आपल्या शस्त्रांद्वारे अनेक लढाया केल्या. 1898 मध्ये 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. या पद्धतीने हे जे साल आलेले आहेत आणि त्या घटना त्या तुम्हाला तिथे लिहून काढायच्या आहेत. पुढची आपली कविता आहे ती म्हणजे हे कोण गे आई. कवी भा. रा. तांबे यांची कविता आहे. तर कविता वाचायची आहे, समजायला थोडीशी अवघड आहे. तर याच्यामध्ये कोणाचं वर्णन आलेलं आहे? तर वाहणाऱ्या वाऱ्याचं वर्णन कवितेमध्ये दिलेलं आहे की चिंचाच्या शेंड्यांना कोण हलवतं? तर वारा हलवतो. शीळ कोण वाजवतं? तर वारा वाजवतो. तर आता याच्यावरचे शब्दार्थ दिलेले आहेत पहा. गडाचे खिंडार म्हणजे काय? किल्ल्याचा अरुंद रस्ता. ठाई म्हणजे ठिकाणी. वडाची दाढी म्हणजे वडाची पारंबी. ओढुनी म्हणजे ओढून. पाखरा पक्ष्यांना. चौफेर सगळीकडे. मंडल म्हणजे गोलाकार. इतके म्हणजे एवढे. देखिले पाहिले. सावल्या म्हणजे सावल्या. कापणे म्हणजे हलणे, थरथर कापणे. वाकोले ऐकले म्हणजे प्रतिध्वनी ऐकणे. उरात म्हणजे हृदयात. तर पहा, एका वाक्यात उत्तर आहे, पाखरांसारखी शीळ कोण वाजवत आहे? आता कोण शीळ वाजवत आहे? तर जो वेगाने वाहणारा वारा आहे त्याचा आवाज शिट्टीसारखा येत आहे म्हणून पाखरासारखी शीळ वारा वाजवत आहे. कवी घाबरून का पळाला? कारण कवीला तो इथे दिलेला आहे पहा. कवीने पाहिलं की कोणीतरी शीळ वाजवत आहे. वाळलेली जी पानं आहेत ती चौफेर नाचत आहे म्हणजे वाऱ्याने ती पानं गोल गोल उडत आहेत. ते पाहून झाडांच्या सावल्या नदीमध्ये थरथरत आहेत. हे पाहून कवी घाबरला आणि मग कवीने तिथून पळ काढलेला आहे. यानंतर कवितेत घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडलेल्या आहेत? तर वाऱ्यामुळे घडलेल्या आहेत. कवीने वाकुल्या केव्हा ऐकल्या? वाकुल्या म्हणजे प्रतिध्वनी. जेव्हा झाडांच्या सावल्या नदीमध्ये कवीला हलताना दिसल्या तेव्हा हाका कवीने मारलेल्या आहेत की कोण आहे असं. आणि मग तेव्हा कवीला काय ऐकू आलेलं आहे? प्रतिध्वनी ऐकू आलेला आहे. जेव्हा असं जुनी एखादी इमारत असते किंवा जंगलाची बाजू असते तेव्हा तिथे असे वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज येत असतो. तर पहा आता पुढे प्रश्न पहा. खालील गोष्टीसाठी कवीने कोणते शब्द वापरले आहे? वडाच्या पारंब्याला काय वापरलेला आहे शब्द? वडाची दाढी. दाट झाडातून पानातून वारा वेगाने वाहतो तेव्हा येणारा आवाज, तर त्याला काय म्हटलेलं आहे? शीळ म्हटलेला आहे. वावटळ म्हणजे मंडळ हा शब्द वापरलेला आहे. पुढे पहा, आम्ही सूचना फलक वाचतो. याच्यावर काय आपल्याला प्रश्नोत्तर नाहीये. फक्त एखाद्या ठिकाणी सूचना कशा असतात आणि मग आपण त्याचं पालन कसं करावं, आपण काय करावं हे आपल्याला तिथे समजलं पाहिजे. समजा या सूचना बघून आपल्या शाळेसाठी आपण कशा प्रकारे सूचना फलक बनवू शकतो हे सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. जसं गडावर चढताना उतरताना सावकाश उतरा, चढा. कड्याजवळ उभारलेल्या कटाड्यांवर चढू नका. गडावर कुठेही केरकचरा टाकू नका. किल्ल्याच्या भिंतीवर दगडावर आपली नावे अथवा कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहू नका. आता समजा असा सूचना फलक जर तुम्हाला तुमच्या शाळेसाठी बनवायचा असेल तर मग तुम्ही काय लिहू शकता तिथे की सर्व विद्यार्थ्यांनी प्रार्थनेसाठी किंवा वर्गात येताना जाताना रांगेमध्ये या. मैदानावर कचरा करू नका. कचरा टाकण्यासाठी कचरा पेटीचा वापर करा. आपला वर्ग स्वच्छ ठेवा. यानंतर पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करा. हात धुताना किंवा जेव्हा
पाण्याचा वापर कराल तेव्हा नळ व्यवस्थित बंद करा, या पद्धतीच्या सूचना तुम्ही सूचना फलकावर लिहू शकता। तर अशा पद्धतीने इयत्ता 4थी साठी भाग 3 मधील हा जो स्वाध्याय आहे तर उत्तर कशी शोधायची हे आपण पाहिलं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही पाहिलं। तुम्ही पाठ एकदा मोठ्याने वाचा आणि त्यानंतर मग हे प्रश्नोत्तर पाठ करा, म्हणजे येणाऱ्या चाचणी परीक्षेसाठी आणि तसेच वार्षिक परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल। व्हिडिओला लाईक करायला कोणीही विसरू नका, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।